इंधन दरवाढीच्या अफवांचा गैरफायदा घेत ग्राहकांकडून जादा पैसे उकळणाऱ्या नालासोपारा पूर्वेतील गुजरात गॅसच्या सीएनजी पंपावर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। वसईचे पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी धाड टाकून कर्मचाऱ्यांना जादा पैसे घेताना रंगेहात पकडलाय। कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाणीचा प्रयत्नही झाला। अखेर प्रशासनाने हा पंप सील केला। मालक, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांविरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। रिक्षा ड्रायव्हरने माझ्या समोर तिथल्या असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्या रिक्षा ड्रायव्हरकडून पैसे घेतले आणि त्या ठिकाणी मी स्वतः त्याला पैसे घेताना पकडलं। मॅनेजरकडे गेल्याच्या नंतर मॅनेजरने देखील उडवाउडीचे उत्तर दिले आणि कुठले जे पैसे गोळा करतो, कसले पैसे गोळा करतो, कारण की जो शासनाने निर्धारित जी किंमत ठरवली आहे त्याच्यापेक्षा जास्त किमतीने हे गॅस विकत होते। आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस मॅनेजरला विचारल्याच्या मॅनेजरने माझ्यासंग उज्जतबाजी घेतली, तसेच मला धक्काबुक्कीही केली आणि तिथे बाकी लोकांनी देखील घेराव घातला। आणि त्यावेळेस जो तिथला जो कर्मचारी पैसे गोळा करणार होता त्या ठिकाणी मॅनेजरने त्याला पळवून लावले।